गाडी तर घेतली आहे. गाडी घेतल्यावर मेन महत्वाचं काम म्हणजे आपलं लायसन काढायला आलतो, पण इथं नियम वगैरे लिहिलेले तुम्ही बघून घ्या. हाय करू भाऊ, लायसन काढायचं होतं आपल्याला. कोणतं काढावं? टीआर आणि लर्निंग मध्ये काय फरक आहे? काय असते? लर्निंग वेगळं असते, टीआर लायसन अलग असते. लर्निंग मध्ये काय, टीआर मध्ये काय? लर्निंग म्हणजे पावती राहते, हां. लायसन म्हणजे ओरिजिनल राहते. आपण कोणतं काढायला पाहिजे? टीआर काढायचं. तर मित्रांनो, मी आता टीआर लायसन काढणार आहे. गाडी आपल्याला परफेक्ट येते, असं काही विषय नाही. लायसन काढून घ्यायचं. मी यूट्यूबर आहे कळल्यानंतर त्याने मला नमस्कार केला. मग त्यांनी मला एक कार्ड दिले आणि सांगितले की आमची माहिती जी आहे कमी लोकांपर्यंत पोहोचली आहे, तर तुम्ही आम्हाला सांगा सगळ्यांना की इथं ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे मिळते म्हणून. लायसन आणि टू व्हीलरचं परमनंट लायसन दोन्ही पण झालेलं आहे. आपल्याकडे सर्व्हिस व्यवस्थित भेटेल. सर्व प्रकारचे लायसन आणि सर्व प्रकारचे वाहनाचे प्रशिक्षण योग्य दरात आणि योग्य वेळात चांगलं शिकून भेटेल. धन्यवाद सर. ओके. अशा नवीन नवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करून ठेवा मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन आणि गाडी शिकून घ्यायची असेल तर त्यांना नक्कीच भेट द्या. धन्यवाद.